शुभं करोति। मला बोलायचंय तुझ्याशी, पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। प्रत्येक वेळेला काय जगाने तुला हवं तसं वागायचं? काल मलाही तुझ्याशी बोलायचं होतं, थांबलास तू, गेलास ना निघून माजुरड्यासारखा। ब्रेकची वायर आहे, तोडली। आता मी कुठेच नाही थांबणार। बाय। निशा प्लीज, निशा निशा थांब, दूर काय चाललंय तुझं? मॅडम हा तुम्हाला त्रास देतोय का? अरे एक मिनिट, काहीही झालेलं नाहीये। हा माझा मित्र आहे आणि हे आमच्या आपापसातले। श्रेयाताईचं लगीन ठरलं। कोणाशी? माणसाशी। म्हणजे दुसऱ्या कुठल्या मुलाशी का? हो नाही हो, श्रेयाताईनेच एवढा चांगला मुलगा आणलाय तर दुसरा मुलगा शोधलाच ना आम्ही, त्याच्याच बरोबर लगीन ठरलंय। मग त्यात काय आनंद? आनंद आहे, सगळा आनंद आहे। मालक घ्या, पेढे घ्या। एवढे? अरे तुझ्या एकट्यासाठी नाही गधड्या, घरातल्या सगळ्यांना वाट। आणि ऐक, घरातल्या सगळ्यांना द्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कावळे काकूंना देऊन यायचे। तुम्हाला का काळजी एवढी कावळे वहिनींची? अगं मगाशी मी पेढे घेऊन येत होतो ना, ते पाहिलंय त्यांनी। नाही नाही भाऊजी, पेढे द्याच त्यांना। इतके दिवस भोचक चौकशा करायला तोंड नुसतं सुटलं होतं त्यांचं, ते तोंड बंद करायला तरी पेढे द्यायलाच हवेत। इन हाथों में लगा दे मेहंदी, इन हाथों में लगा दे मेहंदी, बांध शगुन का धागा, जोगन हो गई तेरी दुलारी, मंजोगी संग लागा। माझी बाईक होती, ती नेली शेठच्या माणसाने। आणि शेठ बाईक काय करायची? नवी कोणी गाडी गिफ्ट दिली ना। हे शेठ ना तुझ्या रमाकांत शेठकडे करायचं, इथे नाही, कळलं? हे जाऊन सांग तुझ्या शेठला माझी बाईक 20 मिनिटाच्या आत इथे यायला पाहिजे। साहेब असं करू नका, माझी नोकरी जाईल साहेब। ठीक आहे, मीच जातो तिथे। अरे मुलीचं लग्न आहे आपल्या, काय करायचं काय नाही जरा सगळ्यांनी मिळून बसून ठरवायला नको? हो हो, मग ठरव ठरव दादा, तू सगळं ठरव, मला फक्त सांग मी काय करायचं ते। अरे तू कसं आहे, मी मुलीचा बाप आहे, जबाबदारी माझी आहे, पण मी हाडाचा बेजबाबदार आहे। तुला कार गिफ्ट द्यावीशी वाटली, देऊन टाकली। मनात आलं की देऊन टाकतो हा खानोलकर, आणि मनात आलं की हिसकावूनही घेतो, बरोबर? तुला आता तुझ्या स्टेटस प्रमाणे राहायला हवं निशा। माझ्या की तुमच्या? माझ्या, कारण लोक तुला रमाकांत खानोलकरचा मुलगा म्हणून ओळखतात। तेच नको आहे मला। गोळी फायर केली, माझा एक निशाण